हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, आम्ही आता गावाहून डायरेक्ट घरी आलेलो आहोत आणि पुढचं तुमच्यासोबत मी काहीच शेअर केलेलं नव्हतं. कारण का तर पूजा झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडेच होतो. कारण आमचं सामान वगैरे इकडे-तिकडे सगळं होतं. ते व्यवस्थित इकडं आमच्या घरात नेऊन ठेवायचं होतं. बरंचसं काय-काय असतं नवीन घरात आपण जेव्हा जातो तेव्हा खूप जास्त कामं जे आहेत ना ते असतात. मग तिथे एक दिवस आम्हाला करून घ्यायची होती थोडीफार होतो तर मदत वगैरे. तेवढं आम्ही केलेलं होतं आणि सगळं घरातलं लावायचं वगैरे राहिलेलं होतं अजून. आणि या दोघींना सुट्ट्याही नव्हत्या आणि किती दिवस तरी आपण स्कूल बुडवणार आहोत. आधीच आता पावसामुळे खूप दिवस स्कूललाही सुट्टीच होती. त्यामुळे राहणं काही शक्य झालं नाही. तर आम्ही उन्हाळ्यामध्ये खूप विचार केलेला होता, की पूर्ण सामान वगैरे लावेसपर्यंत तिकडेच थांबणार असं तसं. पण उन्हाळ्यात काही घर मिळालं नव्हतं आम्हाला पूर्ण काम कंप्लीट वगैरे करून. तर असो चला आता ना गावाहून 1 दिवस जावं, 2 दिवस जावं किंवा 8 दिवस आपण कितीही दिवस गेलो, पण तिकडनं आल्यानंतर हा सगळा कपड्यांचा जो काही पसारा आहे ना, तो असतोच आणि इतके जास्त कपडे होते आज आणि सगळे काही जे होते ना हाताने धुवून घ्यायचेच कपडे होते. मी 2 दिवस करून सगळे कपडे वॉश करून घेतले आणि हे जे काही मुलींचे कपडे होते ना, जे अ, व्यवस्थित शॅम्पूच्या पाण्यातून काढून मी फक्त असे धुवून घेतलेले होते. कारण पाऊस वगैरे आणि घामाचे ते तसेच न ठेवता उष्टे कपडे मग ते मी शॅम्पूच्या पाण्यातून फक्त काढते आणि व्यवस्थित छान वाळले की मग घड्या करून ठेवले की पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम वापरायला आपल्याला पटकन बरे पडतात. तर ते तशा पद्धतीने धुवून ठेवलेले होते आणि बाकीचे मी कपडे ना गावाला टाकलेच नव्हते धुवायला. कारण गावाकडेही पाऊसच होता, वाळवायला जागा नव्हती, सामानाची घाई इकडे-तिकडे सगळी हे होती. त्यामुळे मी तिकडचेही कपडे मी तसेच घेऊन आलेली होती. ते सगळे कपडे 2 दिवसात धुवून काढले आणि देवघराला तर मी सांगते ना जवळ महिना झाला असेल देवांना बिचाऱ्यांना पाणीच लागलेलं नव्हतं. काही ना काही अडचणी येत होत्या. त्यामुळे देवघर आज पूर्णपणे खाली करून क्लीन करून घ्यायचं होतं डायरेक्ट. तर मला आज वेदूने खूप मदत केली. तिने मला पूर्ण देव उजळवून दिले. जे आपलं मी कशाने काय देव वगैरे क्लीन करते ते सगळं काही तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओही बनवलेलाच आहे आपला. तर पूर्ण देव मला तिने क्लीन करून दिले आणि त्यानंतर मग कलश वगैरे जे काही घासायचं होतं, दिवे, ते सगळं काही देवघर खाली करून घेतलं आणि देवघरातलं ना कापडही बदलवून घ्यायचं होतं. इतकी जास्त धूळ झालेली होती देवघरावरती पूर्णपणे. कारण 2-3 दिवस जरी आपण देवघर व्यवस्थित क्लीन नाही केलं तर वरती धूळ जमाच होते. पण शेवटी महिना झालेला होता बरोबर. तर खूप जास्त धूळ जमा झालेली होती. ती सगळं खाली करून पूर्ण देवघर मी आज व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलेलं होतं. चांगलं पुसून घेतलेलं होतं. देवघर पण वेळच्या वेळी क्लीन नाही झालं ना तर कसं तरीच वाटतं आणि देवपूजा ज्या दिवशी झाली नाही ना त्या दिवशी कामं झाल्यासारखीच वाटत नाही आपल्याला. तर म्हणजे असं मनच नाही लागत की देवघर खराब असलं किंवा देवपूजा झालेली नसली तर. आणि हॉलमध्ये देवघर असल्यामुळे ते वेळोवेळी क्लीन करून घ्यावंच लागतं. मला मागे कमेंट होती की तुम्ही देवघर बनवणार होत्या ना, म्हणजे रेग्युलर ताई आहेत त्या आधीपासून माझे व्हिडिओ बघतात आणि आधीपासून त्यांची कमेंट असली ना की मग लगेच कळतंही. तर बनवणार आहे, पण अजून त्याचाही काही मुहूर्त नाही आहे. बघू आता उन्हाळ्यामध्येच करून घ्यायचं होतं, पण काही झालं नाही तेही. आता माहीत नाही कधी बनवून होतं तर सध्या तरी आता याच्यावरतीच काम चालवून घ्यावं लागणार आहे. पूर्ण देव मस्त छान असे उजळवून झालेले होते आणि लखलखीत निघालेलेही होते. हे जे हळदी कुंकूचं आहे ना, पंचपाट वगैरे काय म्हणतात, आम्ही कुयरी म्हणतो. तर ते घासून घेतली चांगली पूर्ण. त्याच्यातलं हळदी कुंकूही ह्या दिवसाचं ना खराब होऊन जातं लगेच. ते हे 8-15 दिवसातून बदलवून घ्यावं लागतं. ओला हात वगैरे लागला ना हळदीच्या इथं तरी बुरशी आल्यासारखं होतं. तर मी ते पूर्ण खालीच करून घेतलं. स्वच्छ चांगलं घासून वगैरे घेतलं
आणि वेदूने मग मला त्याच्यात हळद कुंकू वगैरे सगळं जे काही लागणार होतं ना ते तिने मला भरून दिलं. तोपर्यंत मी पूर्ण देव व्यवस्थित देवघरातलं कापड वगैरे अंथरून जे देवघरातले तांदूळ होते ना कलशाखालचे आपले अन्नपूर्णा मातेच्या इथले, परत कवडी असते ना माझी त्याच्या खाली पण मी तांदूळच ठेवते. आणि हे जे 5 धान्यांचे आहेत ना उरतणी, त्यांच्यामध्ये सुद्धा मी आता 5 प्रकारचे धान्य न भरता मी काय करते, फक्त तांदूळच त्याच्यामध्ये थोडे थोडे टाकून घेत असते. कारण या दिवसाचं ना आता पावसा पाण्याचं तेही खराब होतं त्याच्यातलं जे काही धान्य ठेवलेलं असलं ते. तर मी त्याच्यात थोडं थोडं ना तांदूळच टाकून घेते 5ही याच्यामध्ये, आणि धान्य वगैरे काही टाकत नाही. तर असं पूर्ण भरून घेतलं आणि पूर्ण देव व्यवस्थित असे आज जरा असं वाटत होतं की चला मनासारखं काहीतरी झालेलं आहे. कारण तुम्ही व्हिडिओमधून सुद्धा बघतच असतात, देवपूजा किंवा देवघर क्लीन करून घेणं हे माझं नित्यच्या कामांमधलं म्हणजे रोजची जी काही कामं आहेत ना त्याच्यातला महत्त्वाचा भागच आहे. कारण 8-15 दिवस झाले की मी देवघर पूर्ण स्वच्छ करून घेत असते. तर मलाच असं कसं तरी वाटत होतं, आणि एकदाची आपली रूटीन जी आहे ना ती चुकली ना तर ते कामांची ना पूर्ण लिंकच तुटून जाते आपली. त्यामुळे व्यवस्थित जे रुटीन आपलं सुरू असतं, आता मंदिरात जाण्याची सुद्धा पूर्ण रुटीन व्यवस्थित छान झालेली होती, की रोजच्या रोज मंदिरात जाणं वगैरे सकाळी आधी आणि मग देवपूजा करणं हा आपला रोजचा जी काही नित्य दिनचर्या आहे त्याच्यामधला भागच आहे. पण असं चला आता डेली रुटीन जे आहे ना व्यवस्थित छान झालेलं आहे, आणि इथून पुढे सुद्धा असंच व्यवस्थित चालावं. देवपूजा वगैरे जी आहे ती झालेली होती. आज खूप दिवसांनी ना मनासारखी देवपूजा झालेली होती. आज स्वयंपाकामध्ये साधं आणि सोपं, जास्त काहीच केलेलं नव्हतं. जो भोपळा आहे आपला गंगाफळ ज्याला आम्ही म्हणतो, तेच बनवलेलं होतं. डाळ भात वगैरे त्याच्यासोबत दुसरं काहीच नाही. नाही तर दरवेळेस मी काय करते, भोपळा आणला की डाळ भात वगैरे आणि त्याच्यासोबत मग भोपळ्याची भाजी असं करत असते. पण आज नुसती भोपळ्याची भाजीच केलेली होती. नॉर्मल आपली घोटलेली नाही, फक्त कट करून घेतलेली होती आणि ती भाजी बनवली आणि त्याच्यासोबत गरमागरम फुलके केलेले होते. जेव्हा अशी सुकी भाजी असते ना, तेव्हा आता खास करून घरात सगळ्यांना फुलकेच आवडायला लागलेले आहेत, की गरम-गरम उतरवले की ती भाजी दिली की झालं मग. असं साधं आणि सिंपल. चपात्या वगैरे ज्या दिवशी अशी भाजी असली ना माझी सुकी, तर मी करतच नाही. फुलकेच करत असते. सध्या ज्वारी वगैरे संपल्यामुळे भाकरी वगैरेही होत नाही. नाहीतर ही जी भाजी आहे ना भोपळ्याची, तर गरमागरम भाकरीसोबत सुद्धा एक नंबर लागते. आणि रात्रीच्या जेवणामध्ये तर ठीक आहे सुकी भाजी, सकाळी माझ्या पातळच भाज्या असतात. पण असो एखाद्या दिवशी चालतं, कधीतरी मी करत असते. जेव्हा नाश्ता वगैरे सकाळी झालेला असला, काही असला आणि सगळे घरात असले की मग व्यवस्थित कसं आपलं पटकन सगळे गरम-गरम बसले जेवायला की आपलं हे काम होतं ना, त्यावेळेस मग चालून जातं. तेव्हा मग मी गरमागरम फुलके वगैरे उतरवून अशा सुक्या भाज्या जी आहे ना, ती करत असते. चला मस्त छान असं जेवण जे आहे ना, ते दुपारचं झालेलं होतं आणि लगेच अहोंना जायचं होतं पंढरपूरला, म्हणजे आजच्या दिवशी. तर तेही दुपारी लवकर घरी आलेले होते जाण्यासाठी. त्यामुळे मग मी पटकन जेवण वगैरे बनवलं, त्यांनाही दिलं, मुलींनाही दिलं आणि त्यांच्या तयारीला लागलेली होती. आता हा जो व्हाईट कुर्ता होता ना, तो त्यांनी गावाला घातलेला होता. तो मी सकाळीच धुवून घेतला. मी बाहेर देणार होती कारण खूप जास्त खराब झालेला होता तो दिवसभर घातल्यामुळे, आणि पांढरे कपडे कसे धुवायला खूप जड जातात. तर मी त्याला ना बाहेरच धुवायला देणार होते आणि इस्त्रीलाही. पण यांचं अचानक असं ठरलं की आम्ही तिकडे जाऊन व्हाईट कुर्ता वगैरे घालणार आहोत सगळेजण. त्यासाठी मग मी परत तो सकाळी चांगला धुवून घेतला. आणि व्हाईट कपडे जर असले ना, आता बनियान वगैरे म्हणा किंवा जेंट्स लोकांचे शर्ट वगैरे, त्यांना जर आपण अंघोळीचा साबण थोडा लावून घासलं ना, तर पांढरे शुभ्र निघून जातात पांढरे कपडे. जर आपल्याला किंवा कुठलेही डाग वगैरे असले ना, तर आपला अंघोळीचा साबण एकदा लावून बघा थोडासा नॉर्मल, लगेच कपडा मस्त छान लकलकीत निघून जातो. तर ते धुवून घेतलेलं होतं आणि इस्त्री करून घ्यायचं होतं. आता बाहेर देणार होती पण वेळही नव्हता, आणि जाण्यात येण्यात तेवढा वेळ जाईल, तेवढ्या वेळात म्हटलं माझं घरातच याला प्रेस वगैरे करून होईल, असं मग मी ठरवलं आणि घरीच त्याला प्रेस करून घेतलं. आणि त्यानंतर ना माझ्याकडे माझ्या सासूबाईंची साडी आहे ना,
खूप जास्त दिवस झाले पडलेल्या, म्हणजे माझ्या इथल्या सासूबाई. मी गावाला लग्नाला गेलेली होती ना, तेव्हाची तुम्हाला आठवलंच असेल की हळदीचं मेहंदी फंक्शन होता ना, तेव्हा मी साडी वेअर केलेली होती. तर ती साडी इस्त्रीसाठीच पडलेली होती आणि मी जास्त करून म्हणजे लावलं एकदाचं जर लावली ना इस्त्री तर खूप जास्त कपडे इस्त्री होऊन जातील, पण मग कधी-कधी ना लावलंच जात नाही आणि केले जात नाही. खूप कपडेही जमा होऊन जातात. तसं मी प्रयत्न करत असते की 8-10 दिवसातनं एकदा पूर्ण जेवढी कपडे आहेत ना, आठवड्याची, 15 दिवसाची, ती एकदाच प्रेस करून ठेवावी. पण काही वेळानं काही राहूनच जातं, तर तसंच झालेलं होतं. त्यामुळे त्यांची साडी दिलीच गेली नाही. ती मी शॅम्पूच्या पाण्यातून फक्त धुवून काढून घेतलेली होती. इस्त्रीसाठी म्हटलं त्यांना अजून कुठे, मग त्या काही करत नाही, बाहेरच देतात. मग अजून ₹30-40 घालवा, एका साडीचे बाहेर तेवढेच घेतात. मी तरी माझ्या साड्या कधीच इस्त्री करून घेत नाही. करतच नाही मी, बाहेरही नाही आणि घरीही नाही. पण त्यांना सवय आहे एक, आणि मी कॉटनच्या साड्या वगैरे काही यूजच करत नाही. त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. फक्त ज्या काठापदराच्या आहेत ना, त्यांना ड्राय क्लीनला टाकून द्यायची खूप जास्त वेळा वापरून झाली की. पण मी घरी इस्त्री कधीच करत नाही. माझ्या साड्या तर मी कधीच नाही करत. पण म्हटलं चला आता यांना सवय आहे त्यांना इस्त्री वगैरे करून व्यवस्थित ठेवायची. त्यामुळे म्हटलं करून देते बाहेर देण्यापेक्षा. आता आहेच आपल्याकडे वेळ, तर मग ती एक साडीला व्यवस्थित अशी प्रेस करून घेतली. आणि त्यानंतरही अजून बरंचसं काय-काय होतं, कारण यांना लगेच रात्री निघायचं होतं. त्यामुळे त्यांची पॅकिंग वगैरे काय-काय ठेवायचं आहे, काय-काय द्यायचं आहे, काय नाही, ते सगळं करून घ्यायचं होतं. कारण 2 ते 3 दिवसासाठी ते लोकं जाणार होते आणि गावाला न राहण्याचं मागचं हेही कारण होतं की त्यांचं आधीचं ठरलेलंच होतं की पंढरपूरला, म्हणजे 1-2 महिना आधीच त्यांचं ठरलेलं होतं की आम्ही पंढरपूरला जाणार आहोत. आणि तिकडच्या तिकडे एवढ्या सगळ्या ठिकाणी पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर वगैरे, तुळजापूर, तर असं सगळं त्यांचं प्लॅनिंग आधी ठरलेलं होतं. त्यामुळेही आम्ही गावावरून मग लवकर आलो. नाहीतर मध्ये शनिवार, रविवार येणार होता ना, तर मग थांबलोही असतो. पूर्ण व्यवस्थित सामान वगैरे घरातलं लावून झाल्यानंतरही आलो असतो. पण यांना नेमकं निघायचं होतं जाण्यासाठी पंढरपूरला. त्यामुळे मग आम्ही अर्जंटमध्ये आलो. म्हटलं चला जाऊ द्या. आले आणि लगेच त्याच दिवशी रात्रीच त्यांना जायचं होतं. पूर्ण पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून दिली आणि त्यांचं जे काही साहित्य असतं ना, आता हल्लीमध्ये तुम्ही बघतच असतात गिरनारला वगैरे जाणं किंवा इकडे-तिकडे असतं सुरू. तर त्यासाठी मी जे काही लागतं ना त्यांचं साहित्य, ते एका पाऊचमध्येच ठेवत असते. म्हणजे ते काढून पटकन त्यांना दिलं की मग इकडे-तिकडे शोधायची आपल्याला गरज पडत नाही. तसं तर माझी वेदूला जर सांगून गेलेले असले, तिला दुपारी वेळ असतो थोडासा, स्कूलमधून ती लवकर येते दुपारी 12:30लाच, त्यामुळे दुपारी घरीच असते. तर तिला जर बोललेलं ना की माझं सामान वगैरे काढून ठेवचं, मग ती ठेवते तेवढं सगळं काढून वगैरे. मग काही आपल्याला गरज पडते, फक्त कपड्यांचं वगैरे तेवढं बघायची गरज असते. तर असं पूर्ण सामानाची पॅकिंग जी आहे ना, ती करून झालेली होती. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.